ठिकाणी उपस्थिती दाखवली. तसं प्रसार माध्यमांनी सुद्धा आजचा देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पासून आजपर्यंतची 12 वर्ष एक तप, या एक तपामध्ये 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे, निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या धोरणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे जे महत्वाचे आहे ते करण्याचं काम केलं. युपीएचं प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी या देश हिताच्या आहेत त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि या 12 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले, मग ते निर्णय आपण सर्वांनी पाहिले असते, अनुभवले असते. देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काम हे देशातील असणाऱ्या विविध धोरणांमुळे झालं हे आपण सर्वांनी पाहिलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षामध्ये 12 विषय घेऊन खरं तर एका कॉम्पिटेबल ग्रुपमध्ये हे सर्व विषय ते आपल्याला मांडता येतील का, तर ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो का, आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने केला आणि त्या आज प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते आज झालं. खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही ओळखतात, जसे नरेंद्र मोदीजी 24/7, त्याचप्रमाणे देवेंद्रजी 24/7 हे देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतात, केंद्रातलं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकते यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज प्रकाशन झालंय आणि आपणा सर्वांना विनंती आहे की हे कॉम्पिटेबल ग्रुप आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केला आहे, प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून ही माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी या सर्वांचं